महिन्यामध्ये सगळे हप्ते आले, काही जे रखडलेले हप्ते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन जातात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात आवडती योजना, महिलांसाठी तर वरदानच ठरलेली ही योजना आहे. कारण लाडक्या बहिणींना नेहमीच म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देऊन सरकार मदत करत आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी. कारण लाडक्या बहिणींनो, पाठीमागचे हप्ते जर तुम्हाला मिळाले नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्यासाठी अत्यंत मोठी अपडेट आलेली आहे. ज्यांना पाठीमागचे हप्ते मिळाले नाहीत, ज्यांचे पाठीमागचे हप्ते रखडले आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत मोठी अपडेट दिली आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती नेहमीच अपडेट्स येतात व ते तंतोतंत खरोखरच असतात. त्यामुळे सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा आपल्या चॅनलला. तर माहिती अशी आहे की पाठीमागचे जे रखडलेले पैसे आहेत ते तुम्हाला एप्रिलमध्ये मिळणार अशी माहिती समोर आली आहे. तर हे कोणी सांगितलेलं आहे? तर पाठीमागे जे रखडलेले पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार, अशा लाडक्या बहिणींना सर्व हप्ते मिळणार असे संजय सावकरे यांनी सांगितले आहे. तरी ते जास्तीत जास्त हप्ता तुम्हाला मिळावे ही अपेक्षा सावकारे यांनी बोलले आहे. तर 2100 रुपयाबाबत सुद्धा लवकरच निर्णय घेणार आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. तर आता 2-3 दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत. म्हणजे दररोजच 2100 रुपयावरती चर्चा सुरू आहे व त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेणार अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर मार्च महिन्याचा हप्ता आला नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून किती जणांना आले किंवा किती जणांना नाही मिळाले हे समजून जाईल. व एप्रिलचा हप्ताही तुम्हाला लवकरच मिळणार आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती सांगितलेली आहे. पण यामध्ये एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्यांना निकष सुद्धा आहेत. ते निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर आता कायमच तुम्हाला इथे पैसे मिळणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता निकष कोणते आहेत तर वारंवार मी रिपीट करत आहे की ज्या निकषांमध्ये म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नकोय हे सुद्धा तपासले जात आहेत. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न नकोय. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न नको किंवा तुमच्या घरच्यांचं उत्पन्न तितकं नकोय. वयोमर्यादा सांगितलेलं आहे की 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांनाच इथे 1500 रुपये मिळणार आहे. आणि पुढे जाऊन 2100 रुपयाचा जर निर्णय झाला तरी सुद्धा तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. आणि इथे मेन म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे आहे. तुम्ही बाहेर जर शिफ्ट झाला असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाही. तरी ते खूप चांगली आनंदाची बातमी असल्यामुळे तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना, आईला, बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचे टेन्शन कमी होईल. व स्पष्टपणे ते सांगितलेले आहे की जे रखडलेले पैसे आहेत ते पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एकत्रितपणे मिळू शकतात अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळालेत आणि जे रखडलेले आहेत ते आता पुढच्या महिन्यामध्ये मिळतील अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी दिली आहे. योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यामध्ये सगळे हप्ते आले, काही जे रखडलेले हप्ते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन जातात. हो, पण 1500 जागी 2100 द्यायचं बोललेले होते, मात्र अद्यापही 1500च मिळत आहे. चालू त्याची सगळी तपासणी सुरू आहे. निश्चितपणे जी काही एक्सेस पैसे गेलेले होते की जे या योजनेत बसत नव्हते, जरी त्यांना हा योजनेचा लाभ घेतलेला त्या सगळ्यांना बघून जे राहिलेले त्यांच्यावर निश्चितपणे किती 1500 का 2100 चांगले जास्त दिले तर आनंदाचा, माझ्या बहिणींना जर मिळालं तर आनंदच होईल आम्हाला.